घेतलेला आहे, अखंड भक्तीचा ध्यास घेतलेला आहे आणि प्रातिवंत वैराग्य अंतःकरणामध्ये असून भरलेलं होतं असे बाबांची मूर्ती आहे. आठवतच राहावीशी वाटते. ऑपरेशनच्या आधी मी भेटायला आलो बाबांना, ऑपरेशन झालं तर भेटलो नाही आणि तब्येत आता बिघडत चालली आहे बाबांची, ऑपरेशन होणार आहे म्हणून मी भेटायला आलो. मी भेटलो बाबांना. बाबांनी फार हसून स्वागत केलं. दुःख आहे कधी जाणून दिलं नाही आणि तेवढ्या तुमच्या आदरणीय श्रद्धेय रणाईचे बाबा आले आणि रणाईचे बाबा आज घराबरोबर मला ते म्हणतात की तुम्ही ठरवून आली, दोघांनी ठरवून विचार करून भेटायला त्यांनी एक समाधान देण्याचा प्रयत्न केला. एकदम स्टेज आपण करू शकतो. बाकी आता कार्यकर्ते होते की त्यांची किती त्यांना परमेश्वराचं प्रेमदान प्राप्त करून घेण्यास पुरेसं आहे. म्हणून आपण बाबांना फक्त या निमित्ताने वंदन करतो. त्याचा प्रॉब्लेम असा आहे, सगळ्यांना जाग घेऊन बोलणार आणि असं अडचण नाही. बाबा ब्रह्मविद्येचे कार्य अभ्यासन हवे मर्मत होते. अखंड त्यांच्याशी उभारणं ही ब्रह्मविद्या स्रवत आहे. बाबांचा आणि आमचा जो योग आला, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे बाबा अध्यक्ष झाले आणि बाबांसमोर सतत फिरण्यात आले. बाबा स्वर्गाचा काळ झाला आणि त्यावेळी सुद्धा आपण अखंड ब्रह्मविद्येच्या पक्ष टीका हे त्यांच्याविषयी कंठस्थ होते. एक कालचं बोलतं ते ब्रह्मविद्येचं एक असं विद्यापीठ बाबांकडे बघितल्यानंतर अतिशय असा निराश झाला, प्रसन्न मुद्रा, या सर्व गोष्टी सर्वांना प्रेरणादायी होत आहे. बाबांचं ते कार्य लांबतंय अध्यक्ष झाल्यानंतर बाबा प्रकृतीचा विचार न करता फरीदाबादची घटना असो, या नागपूरची घटना असो, या कुठली घटना असेल त्यावेळी बाबा तत्परतेचा विचार न करता त्या ठिकाणी होऊ नये त्या करण्याचा प्रयत्न करायचा. आणि बाबांचं हे निरंतर शाश्वत मूल्यांची केलेली जोपासना, तत्वमूल्यांचा केलेला विकास आज तुम्ही आमच्याकडे समस्या निर्माण झाली की महानुभाव पंथामध्ये ब्रह्मविद्येचं एवढं चालतं होतं, एक धनिक माणसं आहोत त्यांच्या इकडे ब्रह्मविद्येचे आश्रित असणारे धनिक एक व्यासंगी पंथात निर्माण व्हावे ही बाबांच्या श्रद्धांजलीच्या निमित्तानं श्रद्धांजली अर्पण करतो. सारकर परिवार अखिल भारतीय पंचकृष्ण तीर्थस्थान विकास कमिश्नर पदाधिकारी गोविंदराज बाबाचे त्यांच्या श्रद्धांजलीच्या ठिकाणी आपण आहोत. श्रद्धांजलीचे भावपुष्प समर्पित करत असताना अंतःकरणातल्या ज्या भावना आहेत त्या शब्दामध्ये व्यक्त होणार आजच्या घडीला किंवा त्या शब्दाला मर्यादा आहे, त्या भावनांना मर्यादा आहे. कारण कुठलाही परमेश्वराचा अभिषेक आधी करणं ज्यावेळेला देहलोकातून जातो आणि हा एक प्रकारचा जो धर्माला असलेला आधार वर कोसळतो त्यावेळेला
ही एक प्रकारची उणीव पोकळी निर्माण होते. त्यांच्या कार्याच्या संदर्भामध्ये गुणांकन करत असताना, त्याचं वर्णन करत असताना शब्दाच्या पलीकडे काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी त्या व्यक्त करता येईल, त्यांच्या होऊ शकत. परंतु स्थूल मागाने भावना व्यक्त करण्याचं हे एक माध्यम आहे. म्हणून जो व्यक्ती त्याचा श्रम आहे त्यांच्या कार्याच्या दृष्टीने आज समाजाला धर्माला धर देण्याकरता बनवणीत असलेले केलेले राजकीय नवीन अधिकरण बाबा त्यांच्या विचारावर कृतीवर त्या भावना घेऊन ते विचार घेऊन या परमार्गाचा संगोपन करत असताना, आश्रमाचं संवर्धन करत असताना बाबांच्या विचाराने कृतीने त्यांनी जो म्हणजे आदर्श आपल्या सर्वांसमोर ठेवलेला आहे. त्यांच्या बिनभाषी काळातून त्यांच्या ज्ञानाच्या प्रभूच्या शास्त्राच्या व्यासंगाचं भरपूर वर्णन आहे, हे आपण पहिले व्यक्तीला आदर करतो. परंतु हे सर्व होत असताना त्या अधिष्ठानाशिवाय त्या ज्ञानाच्या याच्याशिवाय ती पाजरत नाही. परंतु हे सर्व करताना आज आपल्याला या सर्व गोष्टी थोडे बाजूला घेऊन ज्या भावना आहेत त्या आश्रमवासियांसाठी परमार्थासाठी त्याला आधार ती करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सदिच्छा ईश्वराचा पाठबळ या सर्व परिवाराला मिळावं, जेणेकरून हे सर्व संवर्धन संगोपन हा धर्माचा आधार व्यवस्थित चालेल किंवा परमार्थ चालेल. या निमित्ताने मी श्रीकृष्ण मंदिर मानव आश्रम या संस्थेच्या वतीने आदरणीय सदस्य ज्योतिरामजी बाबा यांच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व मठ मंदिर साधू संतांच्या वतीने वास्तविक मंडळांच्या वतीने बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली या निमित्ताने समर्पित करतो. गुरुवारी बाबांविषयी एक गुरुत्वाची भावना, गायत्रीच्या बाबांनाही बाबांची एक आत्मीयतेची भावना आम्ही अनुभव आणि त्यासाठी पाठवली असतानाही बाबांना हट्ट घेतला. कोणीला भेट द्यायला जायचा आणि बाबांचं ही कल्पना अभिलषच्या माध्यमातून सोबत डॉक्टर घेऊन बाबांना ध्यान केलेला अन्न अपरिहार्य या ठिकाणी बाबांचं हे वैभव पाहून गुरुवारी बाबांना या ठिकाणी आज एक आत्महात व्हावं असा आग्रह केला आणि त्या आपल्या नागाचा नाही हा तो परत परत जिव्हाळ्याला आणि नंतर मी जेव्हा भेट द्यायला गेलो तेव्हा अमरावती बाबांना वाटले की जरी माझ्या गुरुवारी स्वामींना हरवले असते तरी बाबांनी त्या ठिकाणी मला जी सावली त्यात माझ्या गुरुवारीची अनुभूती गुरुवारीची आपुलकी मला जाणवली. या बाबांच्या जाण्याने आम्हाला परिवाराला अत्यंत वेदना झालेल्या आहेत. पल्साकडे बाबांची कोकणी होऊन न येण्यासारख्या बाबांच्या जाण्याने पुन्हा आपलं व्यक्तित्व निर्माण होणे एवढा मस्त आहे. आमच्या संपूर्ण मागणीकरिता सर्व शिक्षकार्या सर्व उपकार्या त्याचप्रमाणे होत आहे. तसेच सर्व आश्रमस्थ मंडळी त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू आचार्य आंबेडकर बाबा आश्रमस्थ मंडळीच्या वतीने
कराची आश्रमाचं पण भेट त्याप्रमाणे मैसूरचे काचारी आणि संपूर्ण जन्मदिन त्यांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. त्याप्रमाणे एक खुर्ची उचलून आणते कोणतं खुर्ची आणलं तर यांच्याकडनं उचलून घे कोणाकडून तरी आदरणीय गुरुजन अजून एक श्रद्धांजली करून विचारायचं होणार आहे. शब्दांना थोडीशी मर्यादा आपला सर्वांना बोलता येणार बाबांबद्दलचा एक शब्द आपल्याला मांडला 12 वाजेपर्यंत आपल्याला हा प्रोग्राम संपला तर तुमचा विधी करून तुम्हाला लोकांना तुमच्या आश्रमापर्यंत पोहोचवणं आम्हाला सुखकर होणार. हे उत्तर भारतीय लोक आली हमारे बांधव यहाँ पे आए तो गुरुजी सदैव ऐसा हम लोगों का प्रेम था और उन लोगों ने मुझे एक नई बात कही थी कि बाबा जी श्री दत्तात्रेय गुरु महाराज उत्तर भारत में उन्होंने अवतार किया और श्री चक्रधर महाराज इधर से उत्तर भारत गए. ये ऐसा संयुक्त विवाह है. मैंने कहा हाँ जी आप हमें बाबा जी को मिले वो भी उत्तर भारत में आने लिए पाकिस्तान में राजा था और ये आठों के आठों वहां के राजा थे. सभी की सीमाएं एक दूसरे के साथ लगती थी मगर सभी का इतना मजबूत गठबंधन था कि कोई भी विदेशी आक्रमणकारी उनके क्षेत्र को टच नहीं कर सकता था. वो बाहर नहीं होकर के जाता है. एक उदाहरण शायद आपको इस बारे में नहीं मालूम. मोहम्मद गजनवी जब सोमनाथ का मंदिर लूट करके गया था उसने वहां बाहर विश्राम के लिए डेरा डाला था. कुछ उसके सैनिक इनकी सीमा के अंदर आए. उन्होंने कुछ घटिया हरकत की. कुछ कुएं पे पानी भर दे दिया. राजा तक बात पहुंची. राजा ने उस वक्त क्योंकि उनकी हुक्मरान बढ़ाती की एक ही खूबी थी कि ये स्वयं किसी को छेड़ते नहीं थे मगर अगर किसी ने इनके ऊपर आपत्तिजनक कोई ऐसा प्रहार किया तो फिर उसको छोड़ते भी नहीं थे. राजा विजय चंद आनंद उस वक्त जो वहां के राजा थे उन्होंने रात में सबको सूचना भेजी कि मोहम्मद गजनवी के सैनिकों ने ये कार्य किया है और रात में उन्होंने सब तैयारी करके मोहम्मद गजनवी के ऊपर हमला किया. उनके बहुत सैनिक मारे गए और उसको बंदी बना लिया गया और बंदी बना करके उसने क्षमा याचना की और जो सोमनाथ से सामान लूट कर लाया और उसने बाबा. तो ये जड़े जो है मैं इसलिए कह रहा हूं कि ये परिवार जो थे ये उनसे प्रेरित होकर के आगे बढ़े. संन्यास ग्रहण करने के बाद भी बाबा ने जिन ऊंचाइयों को छुआ वो आज हम भूल नहीं सकते. ऊंचाइयां कैसे छू जाती हैं? उन्होंने सबको अपना निकट समझा. उत्तर भारत को और महाराष्ट्र को
उन्होंने कभी कोई अंतर नहीं समझा। हर जगह पे अपना बिल्कुल निस्वार्थ भाव से धर्म के प्रति पूर्ण रूप से समर्पित होकर जहां भी जाते थे सबको ये लगता था कि ये हमारे ज्यादा निकट। उत्तर भारत में जहां जहां भी जाते थे हम अपने परिवार में देखते हैं कि रात को अगर 2 बज गए, 2:30 बज गए, 3 बज गए, वो ज्ञान चर्चा चल रही है, तो हम ये कहते थे कि बाबा थक गए होंगे, आप विश्राम करो। वो कहते थे जब तक कोई सुनने वाला है मुझे आप सुबह 4 बजे 5 बजे तक में बिठाए रखोगे तो मैं उसमें कोई संतोष। कहने का तात्पर्य ये है कि ज्ञान के प्रचार के लिए, सबको जोड़ने के लिए उन्होंने अपने स्वास्थ्य की परवाह नहीं की कि ये शरीर में है, मुझे अपने शरीर का भी ध्यान रखना है। उन्होंने शरीर की परवाह किए बिना सब जगह पहुंचे, हर एक के सुख दुख में पहुंचे और हर जगह पे अपना जहां तक हो सकता था पूरा योगदान दिया। अब वो हमारे बीच में नहीं है। ये ऐसा महसूस हो रहा है कि किसी भवन का जैसे बहुत बड़ा कोई स्तंभ हिल गया हो, निकल गया हो, और ये चिंता होती है कि वो भवन जो है किस प्रकार से मजबूती में है। अब ये सारा बोझ हमारे मोहन दादा कारिंदकर जी के शब्दों पे आया। श्री बाबू कांग्रेस ने बताया कि मोहन का मतलब मोहन नहीं। तो मैं उनसे ये निवेदन करूंगा, ये आग्रह करूंगा कि जो जगह रिक्त हो गई है वो तो कभी भरी नहीं जा सकती, मगर वो भरी इस तरीके से जा सकती है कि आज अगर आप उनकी कार्यों को, उनकी विचारधारा को, उनके संबंधों को उसी प्रकार से आगे बढ़ाते हुए सबके साथ मोह तो नहीं मगर आपका स्नेह जरूर चाहिए, सब तरफ आपका प्यार, आपका प्रेम सबके साथ जरूर चाहिए और सबको समभाव एक भाव के समान आप देखेंगे तो उनकी जो आज कमी हमें महसूस हो रही है वो आपके कार्यों के द्वारा उस कमी को पूरा किया जा सकता। मैं अपनी तरफ से अखिल भारतीय महासभा परिषद उत्तर भारत के सभी सदस्यों की तरफ से श्री सावली मूर्ति मंदिर, जय कृष्ण श्री कृष्ण ज्ञान मंदिर रणवीर नगर, श्री दत्त मंदिर रणवीर नगर, सबकी तरफ से श्रद्धा सुमन उनके चरणों में अर्पित करता हूं। धन्यवाद। यानंतर बाबांच्या आयुष्यभराची सेवा केली, बाबांची विशेष अशी प्रसन्नता ज्यांच्यावर होती त्या सौभाग्यवती ममताजी ठाकरे। गुरु माऊली
विठवाची गुरु माऊली माऊली आमची गुरु माऊली ऐकू येईना हाक प्रेमाची जाणवेना पाठीवरती थाप ममतेची हरविली कशी हो गाय वासरांची गुरु माऊली माऊली आमची गुरु माऊली माऊली आमची सोडनिया गेली सोडनिया गेली सोडनिया गेली मायले घरांची गुरु माऊली आचार्य श्री बदनापूर निवासी परमपूजनीय ईश्वर कुलाचार्य श्री मोठे बाबा कारंजे बाबांच्या अनपेक्षित ईश्वर दर्शनास जाण्यावर पण आधारहीन झाल्याची भावना सर्वत्र जाणवत आहे. अनेकांच्या वेधाला ओझाला शास्त्राला चर्येला अनुसरणा बाबा आधारभूत होता. कुणाला शब्दांचा आधार होता, कुणाला प्रेमाचा आधार होता, कुणाला सानिध्याचा आधार होता. असा एक आधारभूत व्यक्तिमत्व केवळ पंथापुरतच सीमित नव्हतं, तर सरसंघ चालक डॉक्टर मोहनजी भागवत जेव्हा अंतदर्शनाला इथं आले आणि सहजतेने त्यांच्याशी संवाद साधताना मी बोलून गेलो, साहेब मोहनदादाचा फार मोठा आधार गेला. अहो या दादांचाच काय, याही मोहनदादांचा आधार गेला ही जाणीव जर त्या असलेल्या संघचालकांच्या अंतःकरणात होत असेल तर बाबा पुन्हा कोणाच्या हृदयामध्ये जाऊन स्थिरावलेले आहेत. हे त्यांचं व्यापकत्व, या विभूतिमत्वाचं व्यापकत्व आता पुन्हा असा बाबा कैवल्यवासी कवीश्वर कुलाचार्य श्री थोरले बाबा, त्यानंतरचे कवीश्वर कुलाचार्य श्री बाळकृष्ण कारंजेकर बाबा आणि आता 10 दिवसापूर्वी आपल्या सर्वांना सोडून गेले कैवल्यवासी कवीश्वर कुलाचार्य श्री कारंजेकर बाबा. या 3 पिढ्यांनी शेवलीकर शाळेशी प्रेमाचा अनुबंध जोपासला, याची वेळोवेळी अनुभूती आली. अलीकडे तर बाबांच्या मुखातून बऱ्याच वेळा असं ऐकण्यात आलं, आपण निमित्ताच्या जागेवर आहात. आश्चर्य असं वाटतं की निमित्ताचीच आठवण आता संपत चाललेली आहे. तिथे निमित्ताच्या जागेची आठवण ठेवण्याची एक कृतज्ञ भावना उदाहरण दिलं. एक असे वेगवेगळे अनुभूतीचे प्रसंग या 3ही आचार्यांनी या शेवलीकर शाळेशी जोपासलेले आहेत. याचा आनंद जरी असेल पण एक समाधान मात्र नक्की आहे. जेव्हा मी मुंबईला विजय भाऊ आप तुम्ही त्यांच्या घरी बाबा या उपचारात होते आणि भेटीसाठी गेलो, बाबांची माझी अखेरची भेट. किडनी प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमध्ये बाबा जेव्हा उपचारासाठी गेले तेव्हा मात्र त्यांच्या सहज तोंडातून निघून गेलं, मला किडनीचं दान सुद्धा शेवलीकर कुळातून झालं. शेवलीकर कुळाशी असलेली बाबाची आंतरिक ओढ आणि प्रेम हे मात्र अखेरच्या क्षणापर्यंत बाबांनी जोपासले. असं हे विनम्र व्यक्तिमत्व, विनम्र प्रत्येक क्षणाला हात जोडून त्यांनी आदराचा स्वीकार केला, तिरस्काराचा सुद्धा स्वीकार हात जोडून केला. हात जोडून हे रहस्य होते त्यांचं. हात जोडल्यानंतर परमार्ग जोडला जातो,
आणि परमार्ग ज्याला जोडता त्याला देव जोडता येतो. त्या हातातलं हात जोडण्यामागचं एक खरं रहस्य ते तेच जाणवतं. अशा विनम्र संस्काराच्या बाबांचा आदर्श जर कदाचित आम्ही सर्वांनी जर पुढे जोपासला तर मात्र खऱ्या अर्थाने बाबांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली करू शकते. आणि शेवटचा दुवा पुढच्या पिढीचा अनुबंध जोपासण्यासाठी ज्या मोहन दादांची या ठिकाणी नियुक्ती झाली आहे ते मोहन दादा आचार्य कैवल्यवासी महाराष्ट्रातील मोदी बाबांच्या अनुभवी पुन्हा त्या शाळेचे हरुणामन आहे. तोही वृद्धिंगत व्हावा ही मोहन दादांना सुद्धा त्यांच्या प्रतिमाची सद्भावना आहे. आणि झालेल्या दुःखामुळे शेवणीकर परिवार, धाराशिवकर परिवार आणि अखिल विश्व महानुभाव परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य आणि परिवार या सर्वांच्या वतीनं मी ही भावपूर्ण श्रद्धांजली बाबांच्या व्यक्त करतो. त्यानंतर परमपूजनीय कैवल्यवासी कविश्वराचार्य आदरणीय परमपूज्य गोविंदराज बाबांनी पक्ष कांतर बाबांचं कैवल्यात झाल्यामुळे पण फारच एक प्रकारची दुःखाची शोका पसरलेली आहे. जसं की आकाश खाली पडल्यासारखं वाटते आणि जन्म आणि मृत्यू अटळ आहे. त्याला मोठे लोक म्हणतात. तिथं आपण येतो तर काही अमर होऊन आलेला देव सोडून ईश्वर अवतार सुद्धा देव सोडून जात असतात. त्याच्या कार्याला महत्व आहे. तसंच बाबाजींनी आतापर्यंत जे केलेलं कार्य ते अतुलनीय आहे. आणि त्यांच्या पश्चात जे त्यांचं जे कारुण्य जो परिवार आहे त्याच्यावर जे सागरात ते सापडलेले आहे त्यांना ते दुःख झेलण्याची आणि सहन करण्याची परमेश्वर शक्ती देत प्रदान करू. तसंच काल जे नवीन कारंजकर बाबा कारंजकर परिवारांच्या शिष्यराजांच्या संमतीने जे ज्यांना प्रदान करणार तेही सुद्धा आहे. ही पोकळी जे निर्माण झालेली आहे पंथावर ती फोडून काढण्याची त्यांच्यात क्षमता आहे आणि ते फोडून काढतील. आणि अजून त्याच्यात बाप से बेटा सवाई या नात्या गुरु से बेटा गुरु से शिष्या सवाई असं म्हणून ते भरून काढतील. आणि सर्व कारंजकर परिवारांना त्यांच्या पोळाला त्यांच्या शिष्यराजांचं उत्थान होईल असं मला वाटते. आणि परमेश्वर श्री चक्रधर महाराज म्हणजे कैवल्यवासी कारंजकर बाबांच्या आत्म्यात शांती देव शांती प्रदान करो. प्रेमानंद एवढं माझी दोन शब्द सुमनांजली श्रद्धांजली अर्पण करतो. परमपूज्य मार्गदर्शी माताजी बाबा श्रीकृष्ण गीता राम मंदिर लिंगपल्ली तेलंगणा समस्त माताजी परिवाराच्या वतीने त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली. हमारे परम पूजनीय प्रातस्मरणीय श्रद्धेय श्री बाबा जी को हम श्रद्धांजलि समर्पित करने के लिए यहाँ पर सम्मिलित रूप से एकभूत है. बाबा जी जिस समय पहली बार फगवाड़ा है उन्होंने मुझे एक ही बात बोली, कहा कि ये वो गांव है जहाँ के हमारे दादा गुरु जी हुआ करते थे. उन्होंने कहा कि मैं आपका नाम नहीं ले सकता. क्यों? क्योंकि आप हमारे दादा गुरु जी के गांव में रहने वाले हैं. बहुत दुखी हृदय के साथ आज बाबा जी को हम श्रद्धांजलि देने के लिए मैं जो स्वयं अनुभव किया बाबा जी का, क्योंकि जिसके बोलने में आकर्षण हो, जिसके बोलने से हृदय वेदित हो जाए, ऐसा संत जो है वो बिरला ही है. अभी पीछे
एक शिविर लिया शिमला में, वहां पर बाबा जी का आगमन हुआ। मेरे को भी बुलाया, आते आते रात हो गई। रात को मैं सोया, सुबह स्मरण करने का समय था और सभी सोए हुए हैं। केवल एक बाबा जी कुर्सी पर बैठे हुए हैं और सबकी वेट कर रहे हैं कि सभी आए और बैठ करके स्मरण करें। थोड़ा सा मैं जागना था, लेकिन फिर भी सोने का नाटक कर रहा था। मैंने कहा थके हुए हैं, कोई बात नहीं, कल से करेंगे। लेकिन बाबा जी ने बीच में ही शुरू किया, उठ जाग मुसाफिर भोर भई, अब रैन कहां जो सोवत है। जो सोवत है वो खोवत है, जो जागृत है सो पावत है। बाबा जी का ये शब्द जब मेरे कान में गया तो मेरा हृदय प्रेरित हो गया और मैं झट से उठ करके वहां सामने बाबा जी के बैठ गया। और वो मैंने जो अनुभव में किए बाबा जी कि जिनके बोलने में इतना आकर्षण था, जिनके बोलने में इतनी ममता थी, आज वो हमारे बीच नहीं रहे। बहुत ही दुखी हृदय के साथ मैं श्री कृष्ण मंदिर जालंधर, श्री कृष्ण जी का ज्ञान मंदिर फगवाड़ा, श्री कृष्ण मंदिर शाहबाग मारकंडा, श्री कृष्ण मंदिर सहारनपुर इत्यादि सर्व मंदिरों की तरफ से बाबा जी के चरणों में श्रद्धांजलि आदरांजलि समर्पित करता हूँ।